महानगरपालिका प्रशासनाचा काम आमच्या हक्काचे, काम आमच्या हक्काचे। घुले नगर परिसरातील प्रलंबित ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। माजी शासन नियुक्त नगरसेवक माननीय मयूरदादा खलसे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला 6 ते 7 दिवस उलटूनही पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। नगर लेन क्रमांक 5 येथील श्री साई सृष्टी कॉलनीमध्ये सुरू असलेल्या या बेमुदत धरणे आंदोलनात घुले नगर लेन क्रमांक 5 येथील श्री साई सृष्टी कॉलनीमध्ये सुरू असलेल्या या बेमुदत धरणे आंदोलनात परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होते। घुले नगर लेन क्रमांक 1, 2, 4 आणि 5 तसेच अशोका पार्क, अष्टविनायक कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने विकास कामे सुरू करण्याची मागणी केली। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की मलवाहिनीची कामे, मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि मंजूर विकास कामे अद्यापही रखडलेली आहेत। या सर्व कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असूनही प्रत्यक्षात कामांना सुरुवात झालेली नाही। यामुळे नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी स्पष्ट इशारा देत सांगितला की प्रशासनाने तातडीने कामे सुरू न केल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल। गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पुणे महानगरपालिकेला, प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी असेही सांगितले की ड्रेनेजच्या कामासाठी मंजूर झालेला निधी योग्य पद्धतीने आणि पारदर्शकपणे वापरून लवकरात लवकर विकास कामे पूर्ण करावीत। यामुळे हजारो रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल। या बेमुदत धरणे आंदोलनाला माजी शासन नियुक्त नगरसेवक अमरदादा घुले, विकी शिवाजी माने, शिवराजप्पा घुले, गौरवदात्या घुले, अमोल नाना तुपे, विठ्ठल राजे पवार, महादेव दंदी, अनिल भांडवलकर, निशिगंधा थोरात, बाळासाहेब विभुते, राहुलदादा तुपे, राहुलदादा खलसे, जयश्रीताई माने यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला। आता पुणे महानगरपालिका प्रशासन या आंदोलनाची कितपत गंभीर दखल घेते आणि प्रलंबित विकास कामांना प्रत्यक्षात सुरुवात कधी होते याकडे घुले नगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। मात्र कामे तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामनसह संपादक निलेश प्रकाश कुंभार, जोगेश्वरी न्यूज, पुणे। नमस्कार, मी माजी शासनयुक्त नगरसेवक मयूर चंद्रकांत खलसे। पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये आमच्या घुलेनगर परिसरामधील सर्व नागरिकांनी घुलेनगर लेन नंबर 1 ते 5 मध्ये श्री साई सृष्टी कॉलनी, घुलेनगर लेन नंबर 5च्या मुख्य प्रवेशद्वारासमोर या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन पुकारलेलं आहे। आजच्या आमच्या धरणे आंदोलनाचा 6वा दिवस आहे। पुणे महानगरपालिकेचे अधिकारी माननीय श्री संजय गायकवाड साहेब, आशालता साळवी मॅडम आणि जयी ऋषिकेश सूर्यवंशी साहेब हे या आंदोलनाच्या ठिकाणी आले। त्यांनी आम्हाला या माध्यमातून एक पत्र दिलं की सदरील काम जे की आम्ही सर्वे नंबर 126 ते सर्वे नंबर 162 पर्यंत जी मुख्य ड्रेनेज लाईन न्यायची, त्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन बसलोय। ते काम सदरील टेंडर होऊन 8 महिने झाले तरी पुणे महानगरपालिकेचं प्रशासन काय त्या ठिकाणी काम करत नाही। तर मी तुमच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला एक सांगू इच्छितो की आमचं मांजरी बुद्रुक हे पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेले गाव आहे। नव्याने समाविष्ट गाव झालेलं आहे म्हणून तुम्ही आमची निविदा ओपन होऊन, टेंडर ओपन होऊन 8 महिने त्या ठिकाणी काम करत नाही। पण जे मुख्य पुणे आहे, जुनं पुणे आहे, जे पुणे महानगरपालिकेमध्ये खूप दिवसापासून जी गावं आहेत, त्या गावामध्ये पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीची जी कामं असतात, जी पावसाळी लाईन टाकण्याची असतात, ते कामाची निविदा 4 एप्रिल रोजी त्या कामाची निविदा 13 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली। त्या कामाची निविदा 13 एप्रिल रोजी प्रसिद्ध केल्याच्या नंतर ते काम 17 एप्रिल रोजी त्या कामाची स्क्रुटनी वगैरे करून संबंधित ठेकेदाराला ते काम पुणे महानगरपालिकेत सर्व नियमावली तपासून त्या ठिकाणी देण्यात आले। पुणे महानगरपालिकेने सर्व नियमावली तपासले, कॉन्ट्रॅक्टर निश्चित झाल्याच्या नंतर पुणे महानगरपालिकेने सदरील कामासाठी मग झोन 1 असो, झोन क्रमांक 2 असो, झोन क्रमांक 3 असो,
झोन क्रमांक 4 जे काही पुणे महानगरपालिकेचे आहेत त्यातील आपला झोन क्रमांक 4 या ठिकाणी येतो. त्यांनी सर्व त्या झोन पुणे महानगरपालिकेचा झोन नंबर 1 ते 5 मध्ये हे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या संबंधित कामासाठी किंवा त्या संबंधित कामासाठी स्थायी समितीची मान्यता न घेता संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना लेटर ऑफ इंटेंट इरादा पत्र म्हणतात त्याला, ते पत्र काढून संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणी काम करायला लावले. त्याचे पुरावे मी तुम्हाला देतोय. मग तुम्ही तिकडे स्थायी समितीची मान्यता न घेता काम करता 8 दिवसामध्ये आणि आमचं 8 महिने तुम्ही काम करत नाही. त्याचं कारण का? मांजरीमध्ये नागरिक टॅक्स भरत नाही, मांजरीमधल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत नाही, मांजरीवरती तुम्हाला अन्याय करायचा आहे. जाणीवपूर्वक कशाला मांजरीमधल्या नागरिकांना त्रास करताना? तर मांजरीमधले नागरिक जर रस्त्यावरती उतरायचे तुम्हाला वाट बघायची का? मांजरीमधले नागरिक रस्त्यावर उतरू शकत नाही असं तुम्हाला वाटतंय का? तर नाही. आता आमच्या सर्व नागरिकांची भावना या ठिकाणी एकदम तीव्र आहे. जर प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन सदरील काम चालू नाही केले तर प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अतिशय तीव्र आंदोलन करणार. मग ते तीव्र आंदोलन केल्याच्या नंतर जे परिणाम होतील ना, ते परिणामाला पुणे महानगरपालिकेचे ड्रेनेज विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील. मग तो कसला का परिणाम असाना, त्याला जबाबदार फक्त आणि फक्त ड्रेनेज विभाग असेल. मी लक्ष्मीबाई अर्जुने बोलते. 6 दिवस झाला आम्ही आंदोलनाला बसला. ह्याचा काय आम्हाला उपचारही नाही महानगरपालिकेचा. धन्यवाद, त्यांनी आम्हाला देवा आणि आमचा निर्णय मिटवावं. मी अनुराधा प्रकाश पाटील, लेन नंबर 5 मध्ये असते, रहिवासी आहे. रहिवासी आहे मी, 5 वर्षापासून इथं आहे. तर आम्हाला शासनानं काय झालंय, 8 महिने झाले आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आमची मंजुरी आलेली आहे पैशाची, तरी पण आमचं काम होत नाही. इथं ते गायकवाड सर आले, आम्हाला काय म्हणते त्याला पानाला चुना लावला आमच्या. आम्ही आज 5 दिवस झाले इथं बसलो. कशासाठी बसलो आहेत? आमचा न्याय आम्हाला द्यायला पाहिजे ना. असं मला कसं जमते, आज येतो उद्या येतो. काल आम्ही किती वाट बघितली त्यांची, पण ते काही आले नाहीत. हे का कारण आहे? काय कारण? सगळीकडं झेड कॉर्नर ते मसोबा वस्तीपर्यंत रोड हे झालेत सगळे ड्रेनेजचे काम. आमचे का बरं नाहीये? त्याचं कारण काही समजतच नाही. आम्ही काय वेडे आहोत का? इथं 5 दिवस झाले आम्ही सारखं बसलो. याची काही समस्या मिटली पाहिजे ना. आम्ही किती दिवस घाणीत राहायचं? किती दिवस घाण सहन करायची? तेच पाणी तेच संडास तेच सगळं किती दिवस? काय त्याला काही मर्यादा आहे का नाही? शासन याची काही दखल घेणार आहे या नाही? तुम्हाला कोणाचा दबाव आहे का? काय कारण आहे ते आम्हाला इथे येऊन सांगा ना. आम्ही किती दिवस वेड्यासारखं इथंच बसायचं? काही दादाला काही काम नाहीये का? आम्ही वेडे आहोत इथं बसणारे का? आम्हाला काही दुसरे काही काम नाहीये का? आम्हाला काही टाइमपास म्हणून बसलोत आम्ही आहे काय? त्याचं काहीतरी सरकारने दखल घ्यावी. असं करू नये शासनानं. काय ते येऊन बघावं, काय ते आमची समस्या सोडवावी. आमची समस्या सुटल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाहीत. त्यांना 8 दिवस लावो, 15 दिवस लावो, महिना लावो, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाहीये. शासन इथं येऊन आमचं जेवण नाही, त्यांना जरी 15 दिवस पाहिजे असतील कामाला, तरी पण आम्हाला ते पाणी तर आमची जे सगळं जे नाल्याचं काम झालेलं आहे ते तरी आम्हाला ओपन करून द्या ना तुम्ही. नंतर तुमचे 15 दिवस घ्या, तुमचं काय काम असेल ते, तुमचे काय असेल ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. पण तुम्ही या ना. काल काय ते तुमचं ते वाहन आले, काय 2 दिवस गेले, काय वापस तुम्ही येतो म्हणून गायकवाड सर म्हणले, मॅडम सुद्धा म्हणले आम्ही येणार आहे, मी येणार आहे. आम्ही इथंच वाट बघत बसलो. असं का? असं कशामुळे करायचं एवढं? काय कारण आहे त्याला? तुम्ही इथं येऊन आम्हाला सांगा, त्याचे काय ते समस्या तुमची मिटवा, काय ते बघा, किंवा तुमचं तुम्ही बघा ना. तुम्हाला कोणाला बोलायचंय? कोणत्या अधिकाराचा तुम्हाला दबाव आहे? अजून तुम्हाला कोणाला काय बघायचं तुम्ही तुमचं बघा. आम्ही आमच्या पुरतं करतोय. तुमच्यापर्यंत आम्ही आलो कशासाठी? आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलंय कशासाठी बसवलंय? की आमचा न्याय तुम्ही करावा म्हणून ना. तुमच्यावरच्या अधिकाऱ्याला तुम्ही बघा काय करायचंय ते. बरोबर ना? मग आम्ही आमच्यापर्यंत तिथपर्यंत पोहोचलेत. आमच्या दादाने जे आंदोलनाचं जे केलंय ते एवढं आम्ही काही उठवणार नाही. जोपर्यंत होतं तोपर्यंत आम्ही करणार. आंदोलन झाल्याशिवाय आमचा न्याय आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही हटणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मनोज गायकवाड, मांजरी गुलेनगर इथला रहिवासी आहे. आज गेले 5 वर्ष तिथं पाण्याची, ड्रेनेजची
सांडपाण्याची भरपूर समस्या आहे आणि आज आमचा उपोषणाचा 6वा दिवस आहे. धरणे आंदोलन आहे. मयूरभाऊ कलसे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही 6 दिवसापासून इथं बसलेलो आहे. तर ही प्रशासन काय इथून दखल घेत नाहीये. जर असंच चालू राहिलं तर ह्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू आणि महानगरपालिकेला आम्ही दाखवून देऊ. आज कित्येक दिवस झाले येतात, विचारून जातात, त्यानंतर काही रिस्पॉन्स देत नाहीयेत. आणि आज माझ्या घरामध्ये आई आहे, लहान मुलगी आहे, सर्वजण इथून घाण पाण्यातून येऊन जाऊन करतात आहे. आम्ही कित्येक वेळेस महानगरपालिकेला ऑनलाईन कंप्लेंट केलेले आहेत. सर्व आज अशी परिस्थिती झालेली आहे की इथून चालता येत नाहीये. याची कधी दखल घेणार आणि किती दिवस चालणार आहे अजून हे जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आम्ही मयूरदादा खलसे यांच्या नेतृत्वाखाली हे चालू ठेवणार धरणे आंदोलन. आणि जरी त्यांनी दखल नाही घेतली तर ह्याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन आम्ही करू. आणि प्रशासकीय अधिकारी त्या दिवशी येऊन गेले, गायकवाड साहेब म्हणून, त्यांनी आश्वासन दिले, परत त्यांनी काही तोंड इकडे दाखवलेलं नाहीये आणि हे कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे असं आम्हाला वारंवार जाणवत आहे. तर तुम्ही लवकरात लवकर हे आमची लेन नंबर 5 इथं लवकरात लवकर दखल घेऊन आमची समस्या लवकरात लवकर निवारण करावं ही माझी नम्र विनंती आहे. माझे नाव राजेंद्र धुमाळ आहे. मी गेले 4-5 वर्ष झालं घुले कॉलनी लाईन नंबर 5 मध्ये आहे. आमच्या लाईनमध्ये बऱ्याच वर्षापासून ड्रेनेज लाईनची समस्या आहे. जे खराब पाणी येत आहे, जे ड्रेनेज लाईनला जे लोकांनी शोष खड्डे केलेत त्या शोष खड्ड्यांचे पाणी परत आम्हाला बोअरवेलला येत आहे. त्याच्यामुळं लहान मुलं असतील, नागरिक असतील, वयोवृद्ध, त्यांच्या जे आरोग्याला जे प्रश्न निर्माण झाले त्याविषयी आदरणीय आमचे माजी नगरसेवक शासन नियुक्त मयूरदादा खलसे यांच्या आधाराने आम्ही सर्वांनी मिळून एकत्रित हे आंदोलन उभा केलंय. या आंदोलनासाठी गेले आज 6वा दिवस आहे. कुणीही प्रशासकीय अधिकारी प्रॉपरली रिस्पॉन्स करत नाहीयेत. त्यांच्या मागे कोणाचा दबाव आहे काय आहे त्यांना वैयक्तिक माहीत असावा. परंतु हे लहान मुलं आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत की जाण्या येण्यासाठी जे सगळ्यांना त्रास होतोय या घाण सांडपाण्यामुळे, याचा लवकरात लवकर त्यांनी दखल घ्यावी व निराकरण करावे ही आमची सर्वांची मयूरदादांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांची इच्छा आहे. धन्यवाद. नमस्ते, मी एजाज मनियार. मी इथला 2020 पासूनचा रहिवासी आहे. ही समस्या फार इथं ड्रेनेजची समस्या सगळ्यात बिकट परिस्थिती आहे आणि रोगराई वाढत आहे. आणि प्रशासनामध्ये माजी शासन नियुक्त नगरसेवक मयूरदादा खलसे हे असताना त्यांनी जीवाच्या पराकाष्ठा करून त्यांनी ह्या कामासाठी निधी मिळवला. पण त्याची पूर्ण आदेश होऊन निविदा निघून टेंडरही पास झाले असता 8 महिने या प्रशासन झोपा काढते की काय? आम्ही या प्रशासनाच्या विरोधात दिनांक 30/7/2026 पासून धरणे आंदोलनास बसलो आहे. जर गुरुवारपर्यंत काही निर्णय न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी. प्लीज, आम्ही साई सृष्टीचे रहिवासी आहोत. मी म्हणजे इथे राहते. तर आम्हाला इथे एवढा प्रश्न 6-7 वर्ष झाले आम्ही इथे राहत आहोत. आम्हाला अक्षरशः म्हणजे इतक्या घाणीत राहिल्यासारखं, म्हणजे झोपडपट्टीपेक्षाही खूप खराब इथे आहे. तर इथे आम्हाला राहण्याचं म्हणजे अक्षरशः खूप वैताग आलेला आहे. तर प्रशासनाचं एकच काम आहे की सर्वे करून ह्या लोकांनी कामं पहिले स्वतः करायला पाहिजे, पण इकडल्या लोकांना आंदोलनासाठी बसावं लागतंय. हे खूप म्हणजे खूप चुकीचं आहे. तर पहिला आमचा दंडवट प्रणाम आहे त्यांच्यासाठी की त्यांनी तातडीने हे काम सुरू करण्यात यावं, हीच आमची नम्र विनंती आहे. आज या ठिकाणी आंदोलनाला बसलेले, धरणे आंदोलनाला बसलेले कलसे भाऊ आणि नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत. साई सृष्टी कॉलनी मांजरी या ठिकाणी. तर छावा संघटना ही ताकदीने सर्व नागरिकांच्या मागं उभा आहे आणि लवकरात लवकर जर कर्तव्यदक्ष निकृष्ट दर्जाचं काम कधी झालेलंच नाही तर
आणि केलेलं नाही. जे काम दिसतंय ते गेल्या 8 महिन्यापासून प्रलंबित आहे. ज्या टायमाला 2025च्या डिसेंबर महिन्यामध्ये पाठपुरावा करून देखील या ठिकाणी इलेक्शन लागल्याच्या नंतर पुन्हा अधिकारी उडवाउडीची उत्तर देतात. अशा अधिकाऱ्यांना पहिलं प्रथम निलंबित करण्यात यावं. आणि दुसरी गोष्ट, आता आम्ही पूर्ण परिसर फिरून पाहिला. सर्व बिल्डिंगच्या पार्किंगच्या खाली पूर्ण मैला घाण ही निदर्शनास आलेली आहे आणि सर्व फोटो आम्ही पाहिलेले आहेत. तरी त्या ठिकाणी लवकरात लवकर 1-2 दिवसामध्ये जर ह्या गोष्टी पूर्ण नाही केल्या तर छावा मराठा सेना आणि मयूरशेठ खलसे पाटील यांच्या मागं छावा मराठा सेना ताकदीने उभा आहे. जे इथले नागरिक निर्णय घेतील त्याच्याबरोबर ठाम आहेत आम्ही. जय छावा, जय मान्यवर आणि उपस्थित मान्यवर आणि आज या ठिकाणी साई सृष्टी कॉलनी येथील बसलेले धरणे आंदोलनाला बसलेले माझे बंधू भगिनी, या परिसरातील सर्व रहिवासी यांच्या पाठीशी छावा मराठा सेना ही कायमस्वरूपी उभी राहील अशा आम्ही ग्वाही देतो. आणि संबंधित अधिकाऱ्यांना आमचा इशारा आहे, येत्या 2 दिवसात जर तुम्ही हे काम मार्गी नाही लावलं तर छावा मराठा सेना ताकदीनिशी महानगरपालिकेवरती आंदोलन छेडेल, उभं करेल आणि यांच्यासोबत चक्का जाम करण्याचीही तयारी छावा मराठा सेनेने ठेवलेली आहे. त्यासाठी जी लागल ती ताकद छावा मराठा सेना पुरविल. आणि मयूरदादा खलसे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज छावा मराठा सेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही इथं उपस्थित झालो. जय छावा, जय शिवराय. नमस्कार. आज या ठिकाणी इथले जे रहिवासी आहेत अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये या ठिकाणी पावसामुळं सगळी परिस्थिती झालेली आहे. ड्रेनेज लाईन नसल्यामुळं जे मलनिस्सारणाचं पाणी आहे ते पाणी जे पिण्याच्या पाण्याचे जे जलस्रोत आहेत त्याच्यामध्ये गेलेले आहेत. यामुळं पिण्याचं पाणी देखील खराब झालेलं आहे. महापालिकेची जबाबदारी त्याच वेळेस होती. ही नवीन गावं समाविष्ट करण्याच्या अगोदर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये लेखी दिलेलं आहे की आम्ही नागरी सुविधा या ठिकाणी पहिल्या अगोदर ही गावं समावेश करून घेतोय. या गावामध्ये आम्ही नागरी सुविधा करून घेऊ यासाठी राज्य सरकारने निधीही उपलब्ध करून दिला. तर तुमची अवकात नव्हती तर तुम्ही गावं घेतली कशाला? अजूनही तुम्हाला आव्हान आहे की तुम्हाला जर सोसत नसेल तर पूर्व पुणे महानगरपालिकेची स्थापना करावी. त्यावेळेस आमची मागणी होती, आजही आमची मागणी आहे. या ठिकाणी एक युवक सत्याग्रह आंदोलन करतो. तुम्हाला प्रत्येकाच्या किडन्या खराब करायच्या आहेत का? जर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कायदा कळत नसेल तर घटनेप्रमाणे त्यांच्या CR वर कारवाई करण्यासाठी आम्हाला राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा लागेल. मलाही माहिती आहे की महापालिकेचे अधिकारी नेमके चाललंय काय. आम्ही अजून खोलात जात नाहीये. आमची मागणी पूर्वीच मान्य झालेली आहे. याचं टेंडर झालेलं आहे, टेंडर निघालेलं आहे, त्याचं त्या ठिकाणी डिपॉझिट घेतलेलं आहे, ऑनेस्ट मनी घेतलेला आहे. आणि ऑर्डर देण्यासाठी जर तुम्ही कोणाच्या आधिपत्याखाली चुकीच्या पद्धतीनं जर कारभार करत असेल तर तुम्हाला खरंच सांगून देतोय की आम्हाला काही इथं भानगडी करायचं नाहीये. या ठिकाणी आमचे देखील सगळे पदाधिकारी सत्तेमध्ये सहभागी आहेत. मयूर खलसे देखील या ठिकाणी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ता आहे. त्याच्या नगरसेवकाच्या कार्यकाळामध्ये ही कामं मंजूर झालीत. आता या ठिकाणी नवीन महानगरपालिकेमध्ये पदाधिकारी निवडून आल्याच्या नंतर जे राज्य सरकारने निवडून दिलेले कार्यकर्ते नगरसेवक होते त्यांची जास्त डिमांड या ठिकाणी चालली गेली पाहिजे. त्यांनी मंजूर केलेली कामं आज प्रायोरिटीने व्हायला पाहिजे. केवळ या ठिकाणी जर तुम्हाला मलिदा मिळत नसेल आणि जर तुम्ही या ठिकाणी चुकीचं काम करत असाल तर याद राखा, दररोज भानगडी होतात. आम्ही भानगडीला काही सोडणार नाही. पण नागरी सुविधाची कामं जर मंजूर असताना तुम्ही या ठिकाणी स्टँडिंग कमिटीच्या नावाखाली जर दिरंगाई करत असाल तर दप्तर दिरंगाईचा हा देखील कायदा आहे. कर्तव्यात कसूर हा कायदा आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी नागरी सुविधांच्या संदर्भामध्ये म्हणजे कसूर करत असेल तर या कायद्याच्या अंतर्गत आम्हाला वेगळ्या पद्धतीनं मागणी करावी लागेल. नागरिकाची मागणी आहे. आज 6 दिवस झालं या ठिकाणी जेड कॉर्नर, मांजरी या सर्व परिसरातील नागरिक भर पावसामध्ये या ठिकाणी आंदोलन करताय. तुम्हाला जर या ठिकाणी खरोखरच महापालिकेला जर काम करायचं असेल तर उद्या संध्याकाळपर्यंत या कामाच्या संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला लेखी आणि काम कधी सुरू करणार आहे त्या दिवशी वर्क ऑर्डर दिल्याची आणि ठेकेदाराला या ठिकाणी
काम सुरू करण्याच्या संदर्भात अंमलबजावणी केली नाही तर आम्ही गुरुवारी तुमच्यावरती पोलिसात कायदेशीर गुन्हे दाखल करू, ही तुम्हाला या ठिकाणी अंतिम सूचना आहे. मी काय कुठल्या पक्षाचा काही कार्यकर्ता नाही. आम्ही भाजपला सपोर्ट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये, आम्ही राष्ट्रवादीला सपोर्ट केला, आम्ही शिंदे सेनेला सपोर्ट केलेला आहे. त्यामुळं काम सांगायचा अधिकार घटनेने आम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही जर त्याची अंमलबजावणी करत नसाल तर कर्तव्यात कसूर दप्तर दिरंगाई, आणि तुम्ही जर करत असताल जो चुकीच्या पद्धतीनं काम करत असाल तर तुमच्या CR ची तपासणी करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. मी माहिती अधिकार कार्यालयाचा माजी सचिव आहे पुणे जिल्ह्याचा. तर तुम्ही हे आम्ही जे सूचना करतो आहे ह्या तुम्ही जर खेळण्यावारी जर नेणार असाल तर शेवटी तुम्हाला देखील या ठिकाणी तोंड द्यावं लागेल, एवढं लक्षात घ्या. जय हिंद, जय किसान, जय संविधान, भारत माता की जय. कोण म्हणतं देत नाही? कायदा आमच्या हक्काचा, काम आमच्या हक्काचं. कोण म्हणतं देत नाही? धन्यवाद. जय किसान.